येस, येस, येस. आपले ग्रेट कोचेस आहेत. त्या कोचेसमुळे नक्की मॅडम आपल्या आयुष्यामध्ये बदलाव झालेला आहे. मॅडम किती महिने जॉइन झाले आपल्याला या फॅमिलीमध्ये येऊन? तर 8 महिने झाले मला ह्या फॅमिलीमध्ये येऊन येस, आणि येस. मी एक 12 वेट लॉस केलेला आहे. 12 किलोचा वेट लॉस, फॅट लॉस केलेला आहे आणि फॅट टू फिटची ही ती तुमची जर्नी आहे गेले 8-9 महिन्यांपासून. स्वतः एक शिक्षिका म्हणून ज्ञानार्जनाचं काम करता, समाज घडवण्याचं काम करता आहात. सोबत आपल्या जे टीममेट्स आहेत त्यांच्या बरोबर सुद्धा आपल्याला बोलायचं आहे. मॅडम कसं वाटतं एकंदरीत आपल्याला ह्या फॅमिलीमध्ये? तर खूप छान वाटतंय. म्हणजे डॉक्टरकडे जाण्याची गरजच लागत नाही. जर स्वतःसाठी आपण 1 तास दिला, तर डॉक्टरची पायरी आपण कधीच चढू शकत नाही. कारण हा माझा 6 महिन्याचा अनुभव आहे, की मी एकदाही डॉक्टरकडे गेलेली नाहीये सर. हो. आणि मला असं वाटायचं, की अरे माझं आयुष्य संपलं की काय? पण माझ्या नवीन आयुष्याला एक सुरुवात झालेली आहे, जी या आरोग्य फॅमिलीमध्ये येऊन. नाही मॅम, खरं आहे. कारण आपला चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स सांगतो आहे, आमच्याबरोबर बोलून जातो आहे, की आपण किती कॉन्फिडंट आहात. मॅडम नक्की मला हे विचारायला आवडेल, आपण ही फॅमिली जॉइन केल्यानंतर आपला जो जॉब रोल होता, त्या कामामध्ये आपली काय एनर्जी बूस्ट झाली की किंवा काय फायदा होतोय का या फॅमिलीमध्ये हो आल्यामुळे? सर. येस सर. तर पहिल्या सुरुवातीला म्हणजे आधी जेव्हा वर्क आउट करत नव्हतो आणि या आरोग्य फॅमिलीत येतो तेव्हा खूप आळसपणा वाटायचा. काही करू वाटत नव्हतं. काहीच म्हणजे मन लागत नव्हतं. पण जेव्हापासून मी ह्या आरोग्य फॅमिलीत आले तेव्हा एक एनर्जी निर्माण झाली. एक नवीन उत्साह निर्माण झालेला आहे, की आपल्याला जगायचंय. नवीन निरोगी आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे. आणि इतरांना सुद्धा मी हेच सांगत आहे, की आमच्या फॅमिलीमध्ये नक्की जॉइन व्हा. तुम्हाला डॉक्टरची पायरी कधीच करावी लागणार नाही. कारण मॅडम आपण जेव्हा टीचर म्हणून काम करत असतो, आपल्याला विद्यार्थी मुलं फॉलो करत असतात, आपलं अनुकरण करत असतात आणि आपली एनर्जी पाहत असतात, आपलं वागणं, बोलणं आणि त्यामुळे हा पूर्णपणे आपल्या आयुष्यामध्ये झालेला बदलाव आहे. तो समाजामध्ये नक्की उपयोगाला येणार आहे. आपल्यासोबत जे सर आहेत, त्या सरांसोबत सुद्धा आम्हाला त्यांचं इंट्रोडक्शन करून घ्यायला आवडेल. हां सर, नमस्ते. येस, थोडंसं पुढे येऊन बोलला तर. सरांचा मॅडमचा फोटो शेअर केलाय तेवढ्या ग्रुपवरती आहे, शेअर करा. येस, येस. 1 सेकंड मी शेअर करतो. 1 सेकंड. जी, जी. सर कंटिन्यू करायचं आहे. सर आपलं पूर्ण इंट्रोडक्शन आपल्याबद्दल सांगायचं आहे सर. येस. तर माझं नाव नागेश पाटील. येस. मी नवी मुंबई इथे राहत आहे. मुंबई पोलीस येथे कार्यरत आहे. येस. तर मी 24 तास सुट्टी करून आता सकाळी 5 ची ट्रेन पकडून इथे वर्कआउटसाठी आलो आहे. क्या बात आहे सर. म्हणजे आपण ऑन ड्युटी असताना सुद्धा आपण वर्कआउट गाईड करण्यासाठी इथे आलेला आहात आणि सगळ्यांना. आता 1 मिनिट पण झोपलो नाही सर. काल दिवसा पण झोपलो नाही. काल सकाळी 8 वाजता बरोबर ड्युटीवर गेलेलो. ते आज म्हणजे आज सकाळी 8 वाजेपर्यंत 24 तास. अरे क्या बात आहे सर. नक्कीच आहे. आपल्या कामाचा ताण असतो आणि या कामाच्या ताणामधून किंवा आपल्या कामाच्या शेड्यूल मधून सुद्धा आपण इतकं छान. येस, येस. आपली स्क्रीनवरती सर आपल्याला दिसत आहेत. बरोबर ना? हो सर, अगदी बरोबर. हा कधीचा फोटो आहे काय सांगाल? तर आताचा फोटो आहे तो. येस, हा ट्रान्सफॉर्मेशन मधला फोटो आहे सर. आणि नक्की आपल्या आयुष्यामध्ये इतके छान बदल झालेले आहेत. आपण जोडीने आणि गोडीने वर्कआउट गाईड करत होतात. सर खूप छान वाटतंय आपल्या बरोबर बोलून. सर मला हे ऐकायला आवडेल आपल्या टीमला, की सर आपण या फॅमिलीमध्ये आल्यापासून आपण ही इतकं स्ट्रेसफुल मध्ये काम करत आहात, कारण आपला जॉब रोल असा आहे आणि हे सगळं करत असताना आपल्याला नेमका काय फायदा झालाय सर? तर मला यापूर्वी मी या फॅमिलीला जॉईन होण्यापूर्वी माझा पाय मोठ्या प्रमाणात दुखायचे. चालताना त्रास व्हायचा, दम लागायचा. पण फॅमिलीला जॉईन झाल्यापासून मला पूर्णपणे त्रास गेलेला आहे. आता अजिबात थकवा जाणवत नाही सर, किंवा असा दम लागत नाही कुठल्याही परिस्थितीत. फक्त त्याचं श्रेय संतुलित आहार आणि नियमित वर्कआउट याला देऊ शकतो. आणि ग्रेट कोचेस. अगदी खरं आहे सर. कारण हे कोच असतात, हे आपल्या आयुष्यामध्ये चांगले बदल घडवत असतात. आपली लाईफस्टाईल चेंज होते आणि लाईफस्टाईल चेंज झाल्यामुळे आपल्यामध्ये हे चांगले ट्रान्सफॉर्मेशन्स येतात. आपल्याला नक्की आपल्यामध्ये ते कॅलिबर असतं, पण आपल्याला माहित नसतं आपल्याला ते कसं फॉलो करायचं असतं. आणि सर एकंदरीत आपण हे सगळं करत असताना आपण
इतरांना आरोग्य देण्याचं काम केलं आहात का आपल्या स्टाफमध्ये, आपल्या ओळखीच्या मित्रांमध्ये? हो सर, अगदी बरोबर. 4-5 मित्रांना, 4-5 साहेब लोकांना सर्वांना मी ते सांगतो. मी स्वतः स्टेटसला पण ठेवतो जी. आणि त्यांना सांगतो नेहमीच 1 तास तर झोपासाठी द्या, की जेणेकरून तुम्हाला परत कधी डॉक्टरची पायरी तरी चढायला लागणार नाही. अगदी खरं आहे सर. आपल्याकडे जे चांगलं आहे ते आपण नेहमी वाटत फिरावं. ते वाटत फिरल्यामुळं आपलं देण्याचं काम आहे ते आपण द्यायचं. लोकांना घ्यायचं, नाही घ्यायचं जो त्याचा प्रश्न असेल सर. पण आपण नक्की देत राहायचं कारण त्याचे चांगले रिटर्न्स आपल्या आयुष्यामध्ये हे दिसत आहेत. एकंदरीत सर किती पर्सेंट वर्कआउट आणि किती पर्सेंट तुमचा सकस संतुलित आहार काम करतो? काय वाटतं सर? तर 20% वर्कआउट आणि 80% संतुलित आहार आहे सर. हो, येस, येस सर. नक्की 20% आणि 80% असं ते काम करत असतं आणि दिवसभराचं शेड्यूल आपलं हे राहिलेलं असतं. सर आपल्याला कसं वाटतंय आता थकवा जाणवतोय का? कारण आपण रात्रभर ड्युटी करून आलेला आहात आणि कंटिन्यू वर्कआउट गाईड करताय सर. तर का असं काहीच वाटत नाही, थकवा जाणवत नाही, काहीच नाही. तर आता मी या फॅमिली जॉईंट 4 महिन्यात मी 11 किलो वेट लॉस केलेलं आहे. बापरे! 11 किलो वेट लॉस 4 महिन्यामध्ये केलेत सर. म्हणजे किती हलकं वाटत असणार आहे शुअरली तुम्हाला कारण तुमचा स्टॅमिना पण तितका सांगत होता. येस, इतकी एनर्जी होती. तो रिदमिक तुमचा वर्कआउट चालू होता. नक्की आम्हाला असंच वाटलं, की आज आम्ही शरीरनदीच्या काठावर आहोत. अजून आपल्या टीममध्ये जी लोकं आहेत त्यांच्यासोबत आम्हाला गप्पा मारायला आवडतील 2-2 मिनिटामध्ये. येस. येस. येस मोहर मॅम कोण आहेत अजून इंटरेस्टेड? येस.